यानंतर आता आपण थेट जाणार आहोत बीडमध्ये महाएल्गार मेळाव्याकडे. लक्ष्मण हाके सध्या बोलतायत. विरोध केला, त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याचं तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा जी.आर. काढला, जी.आर. अरे बाबांनो, गाव वगाड्यामधल्या आता इथं सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत. माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडसे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार, कासार, छप्परबंद. अरे ही माणसं कुठं आहेत? अरे ते कोण काळ कुठे? जरांगे चौथी नापास. अरे मी रोज बोलतोय बाबांनो, आपली माणसं टार्गेट केली जात आहेत, आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे, आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे. आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे. लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही. प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे? गाव गाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिलं, तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला खासदार बनवलं. प्रकाशराव सोळंकी आणि विजयसिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे, आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही? दिले की नाही? तुम्ही मतदान यांना दिले की नाही? अरे मग बेकायदा मागणीला जरांगे पाटलाला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार? आमचं पंचायत राज मधलं आरक्षण एक वेळ जाऊ शकतं, पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांड्यावरून मोहल्ल्यामधून गल्लीमधून जातोय. तुम्ही या मत मागायला विधानसभेला आणि लोकसभेला. अरे आरक्षण मागून मिळतं, आरक्षण मागून मिळतं. अरे हे ऍफिडेव्हिट काढून, हा जी.आर. काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही. अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल, तुम्हाला बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला यावं लागेल, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल. अरे आमच्या 4 पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव भोगलाय. त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गावगड्याच्या डोंगराच्या कुशिया काबाड कष्टाचं काम करावं लागतंय. आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय, आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. स्वर्गीय हरी नरके साहेब, आज तुम्ही हवे होता. आज संविधानाचा लिगल एस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्रिमंडळाला सांगायला आज हरी नरके साहेब हवे होते. कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, तर आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आता किती संविधान सांगायचं, किती तत्व सांगायची, वोट सूट शिव्या दे, मुख्यमंत्र्यांना शिव्या दे, भुजबळ साहेबांना शिव्या दे, मुंडे साहेबांना शिव्या दे, अजून कुणाला शिव्या दे. भुजबळ साहेब झालं. अरे जाऊ द्या, कोण काळ कुठे, कोण काय नाव घेताय त्याचं सारखं, कोण आहेत ही माणसं? अरे बीड जिल्हा का यांच्या बापाची जहागिरी आहे का? बीड जिल्ह्याचा 7/12 यांच्या नावावर लिहिलाय. अरे रात्रंदिवस या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत. आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला? मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एससीबीसी ला विरोध केला? कधी तुम्ही ईडब्ल्यूएस ला विरोध केला? अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.